येतोय ना आवाज आता? हॅलो, बघा आपण आता उपसर्ग आणि प्रत्यय पाहिलं. त्याच्यानंतर जे पुढचं जे आपलं नेक्स्ट प्रकरण आहे ते आहे समास. ज्या पद्धतीने मराठीमध्ये समास आहेत त्याच पद्धतीने हिंदीमध्ये सुद्धा आहेत. त्याच्यामुळे जास्त हे तुम्हाला अवघड जाणार नाही. बघा, समास और सामासिक शब्द, समास और सामासिक शब्द दो या दो से अधिक शब्दों पदों के योग से जब एक नया शब्द बनता है तो उसे सामासिक शब्द कहते हैं। और उन दो या अधिक शब्दों का जो संयोग होता है वह सहमास कहलाता है। सामासिक शब्द क्या होते हैं? बघा, दो या दो से अधिक शब्दों को के योग से जब एक नया शब्द बनता है, एक नया शब्द बनता है तो उसे सामासिक शब्द कहते हैं। और उन दो या अधिक शब्दों को या अधिक शब्दों का जो संयोग होता है उसे संयोगाला काय म्हणायचं? समास. आणि एक नवीन शब्द तयार होतो त्याला काय म्हणायचं? सामासिक शब्द म्हणायचं. पुढे पहा, उदाहरण स्वरूप गंगा जल शब्द गंगा और जल दो शब्दों के योग से बना। इसका अर्थ है गंगा का जल। इन दोनों शब्दों को जोड़ने वाला का शब्द है, समास होने पर उसका लोप हो गया है। समास होने पर त्याचा काय झाला? लोप झाला. कशाचा? का इस शब्द का. आणि काय झालं? गंगा जल झालं. बघा आता, पदों में संबंध को प्रकट करने वाली लुप्त शब्द को फिर से दिखला देना ही विग्रह कहलाता है। समास का अर्थ, समास शब्द सम उचित रूप में अर्थवान रूप में उपसर्ग लाकर आसपास बिठाना धातु से बना है, जिसका अर्थ है संक्षेप। समास शब्द का अर्थ क्या होता है? सम यानी संक्षेप, अर्थात दो या दो से अधिक शब्दों को इस प्रकार से रखना कि उनके आकार में कुछ कमी भी हो और अर्थ में पूरा विदित हो. म्हणजे अर्थ तर पूर्ण येईल परंतु शब्द कमी होतील असा त्याचा अर्थ आहे. बघा, कम से कम शब्दों में अधिक से अधिक अर्थ प्रकट करना समास का मुख्य उद्देश्य है. समास का विलोम व्यास होता है. समास का विलोम व्यास होता है. समास का अर्थ संक्षेप जबकि व्यास का अर्थ विस्तार होता है. ठीक है. तर समास की विशेषता नाही, आपल्याला काय पाहायचं आहे डायरेक्ट. एक महत्वाचा आहे, संधि और समास में क्या अंतर है. देखिए, समास और संधि में पाए जाने वाले प्रमुख अंतर. देखिए, समास में दो पदों का योग होता है. समासात काय असतं? दोन पदे एकत्र येतात. जबकि संधि में दो वर्णों का योग होता है. संधीमध्ये काय असतात? दोन वर्ण असतात, दोन शब्द असतात. ठीक आहे. आता बघा, समास के भेद वरती हो. समासाचे प्रकार. समास के मुख्यतः चार भेद है: अव्यय भाव, तत्पुरुष, बहुव्रीही आणि द्वंद्व समास. याच्यामध्येच आपल्याला अभ्यास करायचा आहे. बघा, तत्पुरुष के पुन्हा दोन आहेत. तत्पुरुषचे पुन्हा दोन आहेत, कर्मधारय आणि द्विगु. असे मिळून सगळे 6 प्रकार मानले जाते. आता आपण एक एक पाहूया समास. बघा, पहिला आहे अव्ययी भाव, तत्पुरुष, कर्मधारय, द्विगु, द्वंद्व, बहुव्रीही. अव्यय भाव, पहिला पद प्रधान आपण त्यावेळेस मराठीमध्ये घेतलेला आहे ते वही पद का समास अव्यय हो. बघा, अव्यय भावामध्ये काय आहे? पहिलं जे पद आहे ते महत्वाचं आहे. जसं मराठीमध्ये होतं तसंच आहे. प्रतिदिन शब्द तयार काय झाला सांगा? काय तयार झाला शब्द? हॅलो, हा बोला.
सांगा एक जण कोणतरी. प्रतिदिन, प्रतिदिन विग्रह वाचा. हॅलो, हा 8:30 तर वाजले, तो वाचा. हॅलो, हा प्रतिदिन विग्रह काय वाचा. हॅलो, दिन दिन. हा दिन दिन, ठीक है. यथा शीघ्र, यथा शीघ्र, जितना शीघ्र हो. यथा कर्म, यथा कर्म, कर्म के अनुसार. पुढं हे काय आहे, कर्मधारयेचं आहे. त्याच्यानंतर या बाजूला पहा आता, तत्पुरुष. तत्पुरुष मध्ये अनेक त्याचे उपप्रकार आहेत, ते पहा आता. तर बघा, जिस समास में उत्तर पद अर्थात अंतिम पद की प्रधानता आहे, मराठीमध्ये पण तेच होतं बघा. कर्म तत्पुरुष आहे, करण तत्पुरुष आहे, संप्रदान आहे, अपादान आहे, संबंध आहे, अधिकरण आहे. त्याचबरोबर कर्मधारय आणि द्विगु आहे. बघा आता सुरुवातीपासून पाहूया एक एक. कर्म तत्पुरुष, कर्म तत्पुरुष मध्ये काय आहे, स्वर्ग प्राप्त, स्वर्ग को प्राप्त. त्याच्यानंतर ग्रह खात, ग्रह के आगत, ग्रह को आगत. गगन चुंबी, गगन को चूमने वाला. पतित पावन, पतितों की पवित्र करने वाला. माखन चोर, माखन को चुराने वाला श्री कृष्ण. तेल चट्टा, तेल की, तेल को चाटने वाला. ठीक आहे. पुढे काय आहे, करण. प्रत्येकातलं थोडं थोडंच पाहूया. करण तत्पुरुष म्हणजे तृतीया तत्पुरुष. से यायला पाहिजे इथं. काय यायला पाहिजे, तृतीया म्हणजे से यायला पाहिजे. बघा, से लुप्त हो जाता है. वाक युद्ध, वाक से युद्ध. ईश्वर प्रदत्त, ईश्वर से प्रदत्त. रस भरा, रस से भरा. तुलसीकृत, तुलसी से कृत. पद दलित, पद से दलित. बघा, जल सिक्त, जल से सिक्त. व्याधिग्रस्त, व्याधि से ग्रस्त. नीतियुक्त, नीति से युक्त. पुढं रोगग्रस्त, रोग से ग्रस्त. संप्रदान तत्पुरुष चतुर्थी, याच्यामध्ये के यायला पाहिजे, तो दिलेला आहे के. शिक्षालय, शिक्षा के लिए आलय. ब्राह्मण दक्षिका, ब्राह्मण के लिए दक्षिणा. विधानसभा, विधान के लिए सभा. गौशाला, गो के लिए शाला. पुढे पाहूया, त्याच्या खाली एक आहे, त्या खाली एक आहे 4थ्या नंबरचं अपादन तत्पुरुष. पंचमी आली पाहिजे इथं, से. पुन्हा एकदा, पदच्युत, पद से च्युत. कर्म विमुख, कर्म से विमुख, कर्म से विमुख. दोष मुक्त, दोष से मुक्त. नेत्रहीन, नेत्र ने हीन. ठीक आहे. धनहीन, धन से हीन. दुरागत, दुर से आगत. ऋणमुक्त, ऋण से मुक्त. कामचोर, काम से जी चुराना म्हणजे जीव. पुढं अधिकारण, सत्ता. स्नेहमग्न, स्नेह में मग्न. गृह प्रवेश, तर में, पै और पर एवढंच लक्षात ठेवा. गृह में प्रवेश. अपबीती, आप पर बीती. पुरुष सिंह, पुरुषों में सिंह. बाकीची पण त्याचीच उदाहरणं आहेत. ठीक आहे. आता उपपद तत्पुरुष पाहूया. जिस समास के बाद वाला शब्द
भाषा में स्वतंत्र रूप से प्रयुक्त नहीं होता और प्रत्यय की तरह अन्य शब्दों के साथ आता, उसे उपपद तत्पुरुष कहते हैं. बघा आता, स्वर्णकार, स्वर्ण का काम करने वाला. चर्मकार, चर्म का काम करने वाला. नभचर, नभ में विचरण करने वाला. फलदायी, फल को देने वाला. नत्र तत्पुरुष पाहूया आता. जसं मराठीमध्ये सुद्धा आहे आणि हेच प्रत्यय आहेत त्याच्यात सुद्धा. अ, अन, न, गैर, ना. मराठी आणि हिंदी 99% सेमच आहे. फक्त थोडासा फरक आहे त्याच्या प्रकारामध्ये, तेवढा लक्षात ठेवायचा, बाकी सेमच आहे. बघा, अनहोनी, न होनी. असभ्य, न सभ्य, म्हणजे असभ्य आपण मराठीमध्ये म्हणत होतो त्याला, इथं न आलेला आहे. अनंत, न अंत. अभाव, न भाव. ठीक आहे. त्याच्यानंतर त्याचीच उदाहरणं आहेत इकडं. आता या बाजूला पाहूया. मध्यम पद लोपी. अलुक, हे पण आहे आपल्याकडे. अलुक, याच्यामध्ये काय आहे बघा. मृत्युंजय, मृत्यु को जीतने वाला. धनंजय, धन यानी कुबेर को जय करने वाला. मनसीज, मन में जन्म लेने वाला. बृहस्पती, बृहत है जो पती. मध्यम पदलोपी म्हणजे मधलं पद काय होतं, निघून गेलेलं असतं, ते आपल्याला आणायचं असतं. तुला दान, तुला से बराबर दिया जाने वाला दान. जलकुंभी, जल में उत्पन्न वाली कुंभी. अश्रु गैस, अश्रु लाने वाली गैस. मधुमक्खी, मधु एकत्र करने वाली मक्खी. पर्णशाला, पर्ण से बनी हुई शाला. व्यर्थ, जिसका अर्थ चला गया हो. व्यर्थ. कर्मधारय समास. बघा, कर्मधारय समास मध्ये काय असणार आहे. कर्मधारय समास तत्पुरुष समास का ही एक उपभेद है. कर्मधारय समास में समस्त पद का उत्तर पद प्रदान होता है और पूर्व पद व उत्तर पद में विशेषण विशेषक का संबंध होता है. अर्थात इसमें प्रथम पद विशेषण और दूसरा पद विशेष्य होता है. बघा आता, महाकवी. महाकवि, महान है जो कवि. महावीर, महान है जो वीर. पीतांबर, पित है जो अंबर. महाऔषधि, महान है जो औषधि. पितसागर, नीलकमल, नील है जो कमल. परमेश्वर, परम है जो ईश्वर. महात्मा, महान है जो आत्मा. इस समास में जब एक शब्द उपमान और दूसरा उपमेय होता है तब भी कर्मधारय समास होता है. बघा, चरण कमल, चरण कमल से सदृश चरण. लोह पुरुष, लोह के सदृश पुरुष. नरसिंह, नर के सदृश सिंह. विद्यारत्न, विद्या के सदृश रत्न. वायु वेग, वायु के सदृश वेग. ठीक आहे. द्विगु समास आलेला आहे आता. पहा, द्विगु समास याच्यामध्ये काय असणार आहे. जी समास का पूर्व पद, प्रथम पद संख्यावाचक. पहिलं पद काय पाहिजे, संख्यावाचक पाहिजे. पाहूया आपण. बघा, नवरत्न, नवरत्नों का समाहार. पंचपात्र, 5 पात्रों का समाहार. चतुर्वेद, 4 वेदों का समाहार. दोपहर, 2 पहरों का समाहार. त्रिफला, यानी जो भी संख्यावाचक हो, संख्यावाचक प्रथम पद, तर ते काय असेल, द्विगु समास असेल. आता इकडे जाऊया थोडस. ठीक आहे. आता द्वंद्व समास त्याच्या खाली लगेच दिलेला आहे. द्वंद्व समास याच्यामध्ये काय असणार आहे, पूर्व और उत्तर पद दोनों पदे प्रदान हो, त्याला आपण काय म्हणतो, द्वंद्व समास म्हणतो. पहा, आता इकडे दिलेलंच आहे. दोन्ही पद महत्वाचे आहेत. पाप पुण्य, पाप और पुण्य. राधा कृष्ण, राधा और कृष्ण. राम लक्ष्मण, राम और लक्ष्मण. लव कुश, लव और कुश. त्याच्यानंतर समाहार द्वंद्व. समाहार समाविष्ट या समूह. समाहार का अर्थ क्या होता है,
समष्टि या समूह, जिस द्वंद्व समास के दोनों पद और समुच्चय बोधक से जुड़े होने पर भी अलग अलग अस्तित्व न रखे बल्कि समूह का बोध कराए, उसे समाहार द्वंद्व कहते हैं। बघा, रोटी दाल, रोटी और दाल, अन्न जल, अन्न और जल, कहा सुनी, कहना और सुनना, झगड़ा, रुपया पैसा, रुपया और पैसा, मोटा ताजा, नाक कान, घर द्वार, कपड़ा लता, मतलब महत्वाचं उदाहरण आहे, कपड़ा लता, कपड़ा और लता। त्याच्या पुढे वैकल्पिक द्वंद्व समास आहे बघा, वैकल्पिक। वैकल्पिक मध्ये काय सांगितलेलं आहे आपल्याला, तर जिस द्वंद्व समास में दोनों पदों के बीच या अथवा आदि विकल्प सूचक योजक शब्द का लोप होता है, वह द्वंद्व समास दो विरोधी बाहुओं के बोधक शब्दों का मेल बनता है। जसं बघा आता, भला बुरा विरुद्धार्थी शब्द आहे, भला या बुरा, भूखा प्यासा, भूखा या प्यासा, छोटा बड़ा, छोटा या बड़ा, पाप पुण्य, पाप या पुण्य, थोड़ा बहुत, थोड़ा या बहुत, सेमच आहे। बहुव्रीहि समास, आता बहुव्रीहि समास, जिस समास में दोनों पदों में कोई भी पद शब्द प्रधान नहीं होता और दोनों पद शब्द मिलकर एक नया अर्थ प्रकट करते हैं, उन्हें बहुव्रीहि समास कहते हैं। जैसे दशानन, देखिए शब्द दशानन, दश है आनन जिसके अर्थात रावण, पीतंबर, पीत है अंबर जिसका अर्थात कृष्ण, जलज, जलज में उत्पन्न होता है जो अर्थात कमल, चक्रधर, चक्र को धारण करता है जो अर्थात विष्णू। ठीक आहे, त्याचे पण काही प्रकार आहेत। पहिला आहे समानाधिकरण, मीठ बोला, मीठी है बोली जिसकी अर्थात विशेष व्यक्ति, एक दंत, एक है दांत जिसके अर्थात गणेश, लंबोदर, लंबा है उदर जिसका अर्थात गणेश, चतुर्भुज, चार है भुजाएं जिसके अर्थात विष्णु, खगेश, खगों का ईश है जो अर्थात गरुड़, व्याधिकरण, चंद्रशेखर, चंद्र है सिर पर जिसके अर्थात शंकर, चंद्रमौली, चंद्र है मौली पर जिसके अर्थात शंकर, गिरिधर, गिरी को धारण करना किया है जिसने अर्थात श्री कृष्ण, तुल्य योग, पुढचा आहे तुल्य योग बघा, सचेत, चेतना, चेत के साथ है जो, सबल, बल के साथ है जो, सहस, हास के साथ है जो, सपरिवार, परिवार के साथ है जो, सदेह, देह के साथ है जो, व्यतिहार, पुढं गाला गाली, गालियों से जो झगड़ा हुआ, मुक्का मुक्की, मुक्कों से जो लड़ाई हुई, बाता बाती, धक्का बुक्की, सगळे उदाहरण कशाचे आहेत। ठीक आहे, तर आता द्वंद्व समास, त्याचबरोबर बहुव्रीही, द्विगु, कर्मधारय, हे 4-5 जे समास आहेत ते महत्वाचे आहेत, त्याच्यावरती आपला प्रश्न असतो आणि तेवढं आपण मराठीमध्ये विशेष करून हे घेतलेलं आहे, त्याच्यामुळे इथं आपण थोडंसं ओझरत घेतलेलं आहे। ठीक आहे, या समासामध्ये कुणाला काय प्रॉब्लेम आहे का सांगा। हॅलो, आपण मराठीमध्ये ते व्यवस्थित घेतलेलेच आहे, जवळजवळ सेम तेच आहे, फक्त याचे जे भेद आहेत म्हणजे जे प्रकार आहेत यामध्ये समासाचे हिंदीमध्ये ते जास्त आहेत, मराठीमध्ये फक्त ते 4च आहेत, इथं 6 आहेत, एवढाच तो काय फरक आहे। बाकी विग्रह वगैरे फक्त हिंदी या अर्थानं करावं लागेल आपल्याला। ठीक आहे, तुम्हाला पीडीएफ पाठवलेली आहे, त्याच्यातून तुम्ही अजून याचा स्टडी करू शकताय। उद्या आपण पुन्हा एकदा इंग्लिश किंवा हिंदी याच्यावरती फोकस करूया।
ठीक आहे, थांबूया का इथं? कुणाला काय विचारायचं आहे? हॅलो, हॅलो, हा नाही काही विचारा, प्रॉब्लेम तुम्हाला सर. काय? हा, तुम्हाला पीडीएफ दिलेली आहे, सोपच आहे. हा. ठीक आहे, कट करू. सगळ्यांना गुड नाईट.